श्री शिवाय मित्रांनो, 3 जून बुधवार विभुवन संकष्टीची रात्र। ही रात्र साधारण नाही। बुधवारची ही रात्र लाखो लोकांच्या जीवनात एक नवा अध्याय लिहिणार आहे। मित्रांनो, आज 3 जून 2026 बुधवार आहे आणि आजचा हा बुधवार केवळ एक साधारण बुधवार नाही। आज या बुधवारी असा एक संयोग जुळून आला आहे जो फार कमी वेळात जुळून येतो। आज या पवित्र बुधवारी विभुवन संकष्टीचा अद्भुत योग आहे। होय मित्रांनो, कृष्ण पक्षाची विभुवन संकष्टी जी आज दुपारी 11:20 नंतर सुरू झाली आहे आणि जी आज संध्याकाळच्या प्रदोष काळात पूर्णतः व्याप्त राहील। ही विभुवन संकष्टी बुधवारच्या दिवशी आली आहे, म्हणूनच याला विभुवन संकष्टी म्हणतात। आणि मित्रांनो, शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की जेव्हा प्रदोष आणि बुधवारचा संगम होतो तेव्हा भगवान शिव आणि गुरुदेव दोघेही एकाच वेळी प्रसन्न होतात। दोघांची कृपा एकाच दिवशी आणि एकाच रात्री बरसते। पण ही तर फक्त सुरुवात आहे। आजच्या पंचांगामध्ये अजून बरेच काही आहे जे मला तुम्हाला सांगायचे आहे। आज रात्री 10:34 वाजेपर्यंत रेवती नक्षत्र आहे आणि रेवती नक्षत्राला शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले गेले आहे। हे नक्षत्र समृद्धीचे, पूर्णतेचे आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे। आज योग आहे। संध्याकाळी 5:53 प्रीती योग आहे, म्हणजेच अशी वेळ जेव्हा देव देखील प्रेम आणि वात्सल्याने भरलेले असतात। यावेळी केलेला उपाय, केलेला जप आणि केलेली प्रार्थना थेट देवाच्या हृदयापर्यंत पोहोचते। आणि रात्री 8:20 ते 9:49 वाजेपर्यंत अमृतकाळ आहे। मित्रांनो, अमृतकाळ हे नावच सर्व काही सांगून जाते। अमृत जे अमर करते, जे जीवन बदलून टाकते, जे वर्षांची पीडा एका रात्रीत संपवते। आणि आज याच अमृतकाळात मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो इतका सोपा आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही। इतका छोटा की जो तुमच्या स्वयंपाकघरात आताही उपलब्ध आहे, आणि इतका शक्तिशाली की जुन्यात जुने दुर्भाग्य, अडकलेला पैसा, वर्षानुवर्षांचे कर्ज आणि शारीरिक पीडा या सर्वांवर त्याचा प्रभाव पडतो। मी बोलत आहे एका चिमूटभर हळदीबद्दल। होय मित्रांनो, फक्त एक चिमूटभर हळद। तीच हळद जी तुमची आई दररोज जेवणात घालते, तीच हळद जी प्रत्येक घरात असते। पण बुधवारी या विभुवन संकष्टीच्या रात्री, या अमृत काळात हीच एक चिमूटभर हळद तुमच्या जीवनातील सर्वात मोठे वळण ठरू शकते। पण मित्रांनो, हा उपाय करण्याची पद्धत खूप विशेष आहे आणि ही पद्धत, हा विधी फार कमी लोकांना माहीत आहे। जे जाणतात त्यांच्या जीवनात बदल झाला आहे। ज्यांना माहीत नाही ते फक्त हळद पाहत राहिले आणि चमत्कारापासून वंचित राहिले। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व सांगेन। संपूर्ण विधी, योग्य वेळ, योग्य मंत्र, योग्य दिशा आणि त्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला या रात्रीच्या दिव्य संधीचा पुरेपूर लाभ घेण्यास मदत करतील। तर मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल, जर पैशांची चणचण असेल, जर आरोग्य साथ देत नसेल, जर घरात क्लेश असेल, जर वर्षानुवर्षे एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। हा व्हिडिओ पूर्ण पहा, मध्येच सोडू नका, कारण जी माहिती सर्वात महत्त्वाची आहे ती मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगेन आणि जो आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे तो शेवटी मिळेल। चला मित्रांनो, सुरू करूया। भगवान शिवाचे स्मरण करून आणि गुरुदेवांना प्रणाम करून हर हर महादेव, जय गुरुदेव। मित्रांनो, आधी हे समजून घेऊया की आजचा हा दिवस इतका विशेष का आहे। आज विभुवन संकष्टी आहे। प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतरची ती पवित्र वेळ जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर नृत्य करतात, जेव्हा महादेव प्रसन्न असतात, जेव्हा त्यांचा तिसरा डोळा, तो डोळा जो सर्व काही जाणतो, भक्तांकडे करुणेने पाहतो। शास्त्रात म्हटले आहे, प्रदोष शिवपूजाच सर्व पाप प्रणाशनी, म्हणजेच प्रदोष काळात केलेली शिवपूजा सर्व पापांचा नाश करते। पण जेव्हा ही विभुवन संकष्टी बुधवारी येते
तेव्हा तिची शक्ती दुप्पट होते. बुधवार हा गुरु बृहस्पतीचा दिवस आहे. बृहस्पती जे देवांचे गुरु आहेत आणि जे ज्ञान, विद्या, धन आणि सौभाग्याचे कारक आहेत. जेव्हा गुरुदेव आणि भगवान शिव दोघेही एकाच दिवशी एकाच वेळी आपल्या भक्तांवर कृपा करतात, तेव्हा जीवनात जो बदल होतो तो असामान्य असतो. आणि आजच्या पंचांगात आणखी एक वैशिष्ट्य आहे. आज रेवती नक्षत्र आहे. रात्री 10:34 वाजेपर्यंत. रेवती हे मीन राशीचे अंतिम नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता पूषा देवी आहे, जी पोषण, समृद्धी, वाढ आणि प्रवासाची देवता आहे. रेवती नक्षत्रात केलेले प्रत्येक शुभ कार्य फळ देते. हे नक्षत्र अशा लोकांसाठी विशेषतः शुभ आहे जे आर्थिक अडचणीत आहेत, जे पैशासाठी संघर्ष करत आहेत. आज चंद्रही मीन राशीत आहे. रात्री 10:34 वाजेपर्यंत आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. म्हणजेच बुधवारी रात्री चंद्र आपला स्वामी असलेल्या गुरुच्या राशीत विराजमान आहे. ही एक अत्यंत शुभ स्थिती आहे. यावेळी जे काही उपाय केले जातात, चंद्र त्यांना अधिक शक्तिशाली बनवतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुधवारी 8:28 ते 9:57 वाजेपर्यंत अमृतकाळ आहे. मित्रांनो, अमृतकाळाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा अमृतकाळ आणि प्रदोषकाळ एकाच रात्री एकत्र येतात, तेव्हा ती वेळ किती दुर्मिळ असते, ती किती पवित्र असते. बुधवारी रात्री नेमके हेच घडत आहे. प्रदोष काळ जो सूर्यास्तानंतर साधारण 1.5 तास राहतो, तो आज संध्याकाळपासून सुरू होईल आणि त्याच रात्री 8:20 वाजल्यापासून अमृत काळही सुरू होईल. म्हणजेच बुधवार हा 2 दिव्य काळांचा संगम आहे. 2 पवित्र प्रवाह एकत्र वाहत आहेत. एक नदी प्रदोषाची, दुसरी नदी अमृत काळाची. आणि जिथे 2 पवित्र प्रवाह मिळतात, तिथे तीर्थ बनते. बुधवारी तुमचे घर ते तीर्थ बनू शकते. बुधवारी तुमच्या पूजेचे ठिकाण, तो कोपरा जिथे दिवा लावलेला असतो, ते सर्वात पवित्र स्थान बनू शकते. आणि म्हणूनच बुधवारचा हा उपाय, एका चिमूटभर हळदीचा हा उपाय इतका शक्तिशाली आहे. हळद आणि भगवान शिव यांचा संबंधही खूप खोल आहे. शास्त्रामध्ये हळदीला हरिद्रा म्हटले गेले आहे. ती पावित्र्याचे प्रतीक आहे. ती नकारात्मक ऊर्जा दूर करते. आणि हळदीचा गुरुग्रह बृहस्पतीशी थेट संबंध आहे. बुधवारी हळदीचा उपाय हा योग केवळ योगायोग नाही, ही एक दैवी व्यवस्था आहे. आजची रात्र, या विभुवन संकष्टीची रात्र, या रेवती नक्षत्राची रात्र, या अमृत काळाची रात्र, निसर्ग स्वतः तुमच्यासाठी एक दार उघडत आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या दारातून प्रवेश कराल का? मित्रांनो, मी उपाय सांगण्यापूर्वी मला काही बोलायचे आहे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत जे खूप थकलेले आहेत. थकलेले या अर्थाने नाही की त्यांना झोप येत नाही. थकलेले या अर्थाने की जीवनाने दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. प्रामाणिकपणे मेहनत करून जगले, पण तरीही जे मिळायला हवे होते ते मिळाले नाही. तुमच्यापैकी अनेक लोक असे आहेत जे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. सकाळी उठतात तेव्हा कर्जाची आठवण येते. रात्री झोपताना कर्जाची भीती सतावते. मुलांची फी, घराचे भाडे, औषधे, दैनंदिन गरजा आणि एका बाजूला कर्जाचा डोंगर जो कमी होण्याचे नाव घेत नाही. मला माहित आहे की हे दुःख किती खोल असते, पण मित्रांनो हे ऐका, कर्ज असणे ही तुमची चूक नाही. कधी कधी ग्रहांची दशा अशी असते, पितृदोष असा असतो, किंवा परिस्थिती अशी निर्माण होते की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. येतो आणि जातो. पण यावर उपाय आहे. देवाने प्रत्येक समस्येवर समाधानही निर्माण केले आहे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात आरोग्याच्या समस्या आहेत. घरात कोणीतरी आजारी आहे. जुनाट आजार, डॉक्टरांकडे जातात, औषधे घेतात, पण पूर्णपणे बरे होत नाही. शरीरात अशक्तपणा राहतो. हातपायात वेदना, थकवा
झोपेची समस्या आणि जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा मनही खचून जाते. पण मित्रांनो, आजाराचा देवाशी संबंध नसतो. आजार ही एक परीक्षा आहे आणि जे श्रद्धेने या परीक्षेला सामोरे जातात ते उत्तीर्ण होतात. बुधवारचा हा उपाय, हळदीचा हा उपाय विशेषतः आरोग्य लाभासाठी अत्यंत प्रभावी आहे, कारण हळद प्राचीन काळापासून रोग निवारणासाठी एक औषध मानली गेली आहे आणि जेव्हा याचा दैवी शक्तीसह, मंत्रासह आणि पूर्ण श्रद्धेने उपयोग केला जातो तेव्हा त्याचा प्रभाव अधिकच सखोल होतो. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांच्या विवाहात अडथळे आहेत, वय वाढले आहे, स्थळे येतात आणि मोडतात, कुटुंब त्रस्त आहे, समाज प्रश्न विचारतो आणि स्वतःच्या मनातही ही भीती बसते की कदाचित आपल्या नशिबातच काही कमतरता आहे. पण नाही, असे नाही. कधी कधी कुंडलीतील मंगळ दोष, शनीची दशा किंवा पितृदोष विवाहास विलंब लावतात आणि या सर्वांवर उपाय आहे. बुधवारच्या उपायामध्ये जो मंत्र आहे, जी विधी आहे, ती या सर्व दोषांना शांत करण्याची क्षमता ठेवते. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांना व्यवसायात नुकसान होत आहे. जे काम मोठ्या उत्साहाने सुरू केले होते ते पुढे सरकत नाही, ग्राहक येत नाहीत, पैसा येत नाही, स्पर्धा वाढत चालली आहे. असे वाटते की जणू कोणती तरी अदृश्य शक्ती थांबवत आहे. मित्रांनो, नजर दोष, वास्तु दोष किंवा ग्रह पीडा हे सर्व व्यवसायात अडथळे निर्माण करतात आणि यांचे निवारण साध्या उपायांनी देखील होऊ शकते. अट एवढीच आहे की उपाय योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य श्रद्धेने केला गेला पाहिजे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात कटकटी आहेत, पती पत्नीत खटके, सासू सुनेत तणाव, भावाभावात मतभेद, घरात शांतता नाही, प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून भांडण होते आणि जेव्हा घरात शांतता नसते तेव्हा बाहेरही काही साध्य होत नाही, कारण घराचा पायाच डळमळीत राहतो. पण मित्रांनो, घरात शांतता प्रस्थापित करणे शक्य आहे. भगवान शिव शांततेचे देव आहेत, गुरु बृहस्पती सौभाग्याचे देव आहेत आणि बुधवार हा या दोघांची एकत्र कृपा प्राप्त करण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्ही जीवनातील कोणत्याही संकटात असाल, तुम्ही येथे अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आजची रात्र तुमच्यासाठी बदलाची रात्र आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. अशी एक गोष्ट जी खूप कमी लोकांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत आहे त्यांच्या आयुष्यात जो फरक पडला आहे तो पाहण्यासारखा होता. मित्रांनो, आपण सर्वजण उपाय करतो, हळद लावतो, दिवा लावतो, मंदिरात जातो, पण तरीही अनेक वेळा उपायाचे फळ मिळत नाही आणि तेव्हा आपण विचार करू लागतो की कदाचित उपायात ताकद नाही, कदाचित देव ऐकत नाही. पण मित्रांनो, उपायामध्ये कोणतीही कमतरता नसते, वेळेची कमतरता असते. होय, उपायाचे फळ या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्ही तो उपाय कोणत्या वेळी केला, कोणत्या तिथीला केला, कोणत्या नक्षत्रात केला, कोणत्या योगात केला. एकच उपाय जर एखाद्या साधारण दिवशी केला तर तो साधारण फळ देतो आणि तोच उपाय एखाद्या विशेष तिथीला, विशेष काळात केला तर त्याचे फळ 100 पट वाढते. आपले पूर्वज ही गोष्ट जाणत होते, म्हणूनच ते पंचांग पाहत असत, म्हणूनच ते मुहूर्त काढत असत, कारण त्यांना समजायचे की वेळेची शक्ती अपार आहे. आणि आजची ही विभुवन संकष्टी, हे रेवती नक्षत्र, हा अमृतकाळ, हे सर्व मिळून अशी एक वेळ बनवत आहेत जी अत्यंत दुर्मिळ आहे. आता दुसरी गोष्ट ऐका. हळदीबद्दल आपण सर्वजण जाणतो, पण तुम्हाला माहित आहे का की हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे. बृहस्पती ग्रह जे आजच्या दिवसाचे स्वामी आहेत, त्यांची प्रिय वस्तू हळद आहे. जेव्हा बुधवारी विभुवन संकष्टीवर हळदीचा उपाय केला जातो तेव्हा तो बृहस्पती देवाला थेट प्रसन्न करतो आणि बृहस्पती देव प्रसन्न झाले तर काय होते? धन येते, ज्ञान वाढते, सौभाग्य उजळते, विघ्ने दूर होतात.
विवाहाचे योग जुळून येतात, संतानाचे सुख मिळते. पण मित्रांनो, येथे आणखी एक रहस्य आहे. हळदीचा उपाय दिवसा केला जावो किंवा रात्री, या दोन्हींचे फळ वेगवेगळे असते. दिवसा केलेला हळदीचा उपाय सामान्य लाभ देतो, परंतु रात्री, विशेषतः प्रदोष काळ आणि अमृत काळामध्ये हळदीचा उपाय एक विशेष ऊर्जा प्राप्त करतो. रात्रीच्या नीरव शांततेत, जेव्हा बाहेरचा गोंधळ शांत होतो, जेव्हा मन एकाग्र असते, जेव्हा आकाशात तारे चमकतात, त्यावेळी केलेली प्रार्थना, त्यावेळी केलेला उपाय एका वेगळ्याच स्तरावर जातो. याच कारणामुळे आजचा हा उपाय, रात्रीचा उपाय, इतका विशेष आहे. आणि पुढे मी जे सांगेन ते आणखीनच सखोल आहे. मित्रांनो, असेच जोडलेले राहा, कारण सर्वात महत्त्वाची माहिती आता येणार आहे. मित्रांनो, आता येऊया त्या उपायाकडे ज्यासाठी तुम्ही येथे आला आहात. एक चिमूटभर हळद, फक्त एक चिमूटभर. तुम्ही विचार करत असाल की इतक्या लहानशा गोष्टीत काय शक्ती असेल, पण मित्रांनो, शक्ती वस्तूच्या आकारात नसते. शक्ती त्या वस्तूच्या पाठीमागे असलेल्या दैवी ऊर्जेत असते. हळदीला संस्कृतात हरिद्रा म्हणतात. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि द्रा म्हणजे त्यांचा अंश, म्हणजेच हळदीमध्ये देवाचा अंश आहे. हा केवळ एक मसाला नाही, तर ही एक दिव्य औषधी आहे. आपल्या वेदांमध्ये, अथर्व वेदामध्ये हळदीच्या महिमेचे वर्णन केलेले आहे. ऋषींनी लिहिले आहे की हळद सर्व रोग निवारक, सर्व दोष नाशक आणि सर्व शुभप्रद आहे. पण ही केवळ आयुर्विज्ञानाची गोष्ट नाही, ही आध्यात्मिक शक्तीची गोष्ट आहे. मित्रांनो, हळदीचा रंग पिवळा आहे आणि पिवळा रंग हा गुरु बृहस्पतीचा रंग आहे. ज्ञान, समृद्धी आणि दिव्यतेचे प्रतीक पिवळा रंग आहे. सूर्याच्या त्या किरणाचा जो अंधार दूर करतो. जेव्हा तुम्ही हळद आपल्या हातात घेता, तिचा सुगंध घेता, तिला पाहता, तेव्हा तुम्ही नकळतच ब्रह्मांडाच्या त्या पिवळ्या ऊर्जेशी जोडले जाता, जी समृद्धी आणि सौभाग्याची ऊर्जा आहे. आणि शिवजींशी हळदीचा संबंधही खूप सखोल आहे. शिवजींना हळद वाहिली जात नाही, हे खरे आहे, पण माता पार्वतीला हळद प्रिय आहे. आणि जिथे माता प्रसन्न असते, तिथे महादेवही प्रसन्न होतात. म्हणूनच प्रदोष पूजेमध्ये माता पार्वतीच्या पूजेचेही विशेष महत्त्व आहे. बुधवारचा हा उपाय, हा हळदीचा उपाय माता पार्वती आणि गुरु बृहस्पती या दोघांनाही प्रसन्न करतो. आणि या दोघांच्या कृपेने भगवान शिवाची कृपा स्वतःहून प्राप्त होते. आता बोलूया या उपायाच्या फायद्यांबद्दल. पहिला लाभ म्हणजे धनाची प्राप्ती. ज्या लोकांच्या घरात पैसा टिकत नाही, ज्यांच्या हातातून पैसा येताच निघून जातो, त्यांच्यासाठी हा उपाय धनाला आकर्षित करतो आणि त्याला स्थिर करतो. हळदीमध्ये एक विशेष ऊर्जा असते, जी घरातील नकारात्मक ऊर्जेला शुद्ध करते. आणि जिथे शुद्धता असते, तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो. दुसरा फायदा आरोग्य लाभ. हळदीची दैवी शक्ती आणि तिचे नैसर्गिक गुणधर्म मिळून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जुने आजार ज्यांवर उपचार होत नाहीत, त्यामध्येही या उपायाचा फायदा दिसून आला आहे. तिसरा फायदा नकारात्मक शक्तींचे निवारण, जसे की दृष्ट, वाईट आत्मे, काळी जादू, या सर्वांपासून हळद संरक्षण करते. घरात हळदीचा वापर केल्याने एक सुरक्षा कवच तयार होते. चौथा फायदा मानसिक शांती. जे लोक चिंता, नैराश्य किंवा मानसिक अशांतीने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठीही हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. हळदीची ऊर्जा मनाला शांत करते. पाचवा फायदा नात्यांमध्ये सुधारणा. घरात वादविवाद असतील, पती पत्नीमध्ये दुरावा असेल, तर हा उपाय त्या नात्यांमध्ये गोडवा आणतो. मित्रांनो, एक छोटीशी चिमूटभर हळद आणि इतके सारे फायदे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हा उपाय योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि पूर्ण श्रद्धेने केला जाईल. मित्रांनो, आता मी सांगेन की हा उपाय कोणासाठी आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही कोणीही असा, तुमची कोणतीही अडचण असो, हा उपाय तुमच्यासाठी आहे. मातांसाठी, ज्या दिवसरात्र आपल्या कुटुंबासाठी जगतात, ज्या आपल्या वेदना लपवून
सर्वांसाठी हसतात. त्यांच्यासाठी हा उपाय एका संजीवनीसारखा आहे. जेव्हा माता हा उपाय करतात तेव्हा त्यात संपूर्ण कुटुंबाचे कल्याण सामावलेले असते. ज्या बहिणींच्या लग्नाला उशीर होत आहे, ज्या आपल्या जोडीदाराची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आजच्या रात्रीचा हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे. गुरु बृहस्पती हे विवाहाचे कारक आहे आणि विभुवन संकष्टीला केलेला हा उपाय विवाहातील अडथळे दूर करतो. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, ज्यांचे करिअर घडत नाहीये, जे कठोर परिश्रम करूनही यशापासून दूर आहेत, त्यांच्यासाठी आजची ही रात्र त्यांच्यासाठी भाग्याची दारे उघडू शकते. ज्या व्यापाऱ्यांचे व्यापारात नुकसान होत आहे, त्यांच्यासाठी ज्यांचे काम चालत नाहीये, जे कर्जात बुडाले आहेत, या उपायामुळे व्यापारात नवीन ऊर्जा येते, नवीन संधी मिळतात. जे आजारी लोक दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी ज्यांना औषधांचाही पूर्ण फायदा होत नाहीये, हळदीची दैवी शक्ती आणि प्रदोषाची ऊर्जा मिळून शरीराला बरे करण्यास मदत करतात. ज्या वृद्धांची मुले दूर आहेत, जे एकाकी जीवन जगत आहेत, ज्यांना आपल्या जीवनाच्या शेवटच्या वर्षात शांतता हवी आहे, त्यांच्यासाठी हा उपाय त्यांच्यासाठी एक दिव्य आधार आहे. ज्या मातापित्यांची मुले अभ्यासात कमकुवत आहेत, त्यांच्यासाठी जे मुलांच्या यशासाठी काळजीत आहेत, गुरु बृहस्पती हे विद्येचे देव आहेत. आज त्यांची कृपा प्राप्त झाल्याने मुलांची बुद्धी आणि भाग्य दोन्ही उजळतात. मित्रांनो, तुम्ही पाहिलेत का, हा उपाय कोणत्याही एकासाठी नाही, तो सर्वांसाठी आहे. जे घरात सर्वात आधी हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी हा उपाय करावा. तुम्ही हे केल्याने संपूर्ण घराला फायदा होईल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने उपाय करते तेव्हा तिची सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते. मित्रांनो, आता आपण त्या भागाकडे वळूया ज्याची तुम्ही सर्वात जास्त आतुरतेने वाट पाहत होतात. संपूर्ण पद्धत, एक एक पायरी. पण आधी या उपायासाठी काय पूर्वतयारी करावी लागेल? एक चिमूटभर कच्ची हळद पावडर असली तरी चालेल, पण कच्ची हळद अधिक प्रभावशाली असते. एक छोटा दिवा, मातीचा दिवा सर्वोत्तम. तूप, गाईचे तूप असल्यास सर्वात उत्तम, अन्यथा सामान्य तूपही चालेल. थोडे पाणी, एका छोट्या भांड्यात काही फुले, पिवळी फुले असल्यास उत्तम, झेंडूची फुले विशेषतः शुभ. बसण्यासाठी एक स्वच्छ आसन किंवा कापड. वेळ, मित्रांनो, बुधवारसाठी 2 विशेष वेळा आहेत. पहिली वेळ प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे 45 मिनिटांपासून ते 1.5 तासापर्यंत. आज 3 जून रोजी सूर्यास्त साधारण संध्याकाळी 7च्या आसपास होईल. त्यामुळे प्रदोष काळ रात्री 7:30 ते 9च्या दरम्यान असेल. दुसरी वेळ अमृत काळ रात्री 8:20 ते 9:49 वाजेपर्यंत. मित्रांनो पहा, प्रदोष काळ आणि अमृत काळ आज एकत्र येत आहेत. रात्री 8:20 ते 9 वाजेपर्यंत ही ती सुवर्ण वेळ आहे जेव्हा दोन्ही काळ एकाच वेळी सुरू आहेत. या उपायासाठी ही सर्वात उत्तम वेळ आहे. जर 8:20 ते 9च्या दरम्यान शक्य झाले नाही तर 8:20 ते 9:49 दरम्यान कधीही करा. अमृत काळात केलेला उपाय देखील अत्यंत फलदायी असतो. दिशा, उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसा. उत्तर दिशा धन आणि समृद्धीची दिशा आहे. पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे, ऊर्जा आणि प्रकाशाची दिशा. आता पद्धत सुरू करूया. एक एक पायरी. पहिली पायरी, स्नान आणि शुद्धी. संध्याकाळी उपायापूर्वी स्नान करा. शक्य नसल्यास हातपाय आणि तोंड धुवून शुद्ध व्हा. स्वच्छ कपडे घाला. पिवळे कपडे असल्यास उत्तम, कारण आज बुधवार आहे आणि पिवळा रंग गुरुदेवांचा आवडता रंग आहे. दुसरी पायरी, ज्या ठिकाणी उपाय करायचा आहे त्या जागेची शुद्धी. ती जागा गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने पुसून घ्या. त्या पाण्यात थोडी हळद मिसळा, यामुळे ती जागा पवित्र होईल. तिसरी पायरी, दिवा लावा. मातीच्या दिव्यात तूप घालून
दिवा प्रज्वलित करा. दिवा लावताना मनात ही भावना ठेवा की हा दिवा मी भगवान शिव आणि गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे. दिव्याच्या ज्योतीकडे पहा. त्या थरथरणाऱ्या, नृत्य करणाऱ्या सोनेरी ज्योतीमध्ये देवाचा प्रकाश पहा. चौथी पायरी, हातात हळद घ्या. आता आपल्या उजव्या हाताच्या अनामिका आणि अंगठ्याने एक चिमूटभर हळद घ्या. अनामिका हे सूर्याचे बोट आहे. यात सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. हळद हातात घेऊन तिच्याकडे पहा. तिचा सुगंध घ्या. अशी जाणीव करा की ही साधारण हळद नाही, तर हे गुरु ऊर्जेचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. पाचवी पायरी, मंत्र जप. आता हा मंत्र 11 वेळा बोला. लक्षपूर्वक, श्रद्धेने आणि हळूहळू. नमः शिवाय, बृहस्पते नमः म्हणा. फक्त एवढेच. हा मंत्र सोपा आहे पण शक्तिशाली आहे. यात भगवान शिव आणि गुरु बृहस्पती या दोघांचेही आवाहन आहे. 11 वेळा बोला आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा हळद अधिक घट्ट पकडा. अशी जाणीव करा की तुमची श्रद्धा त्या हळदीत सामावत आहे आणि तुमची पीडा त्या हळदीत जात आहे. 6वी पायरी, संकल्प. 11 वेळा मंत्र म्हटल्यानंतर हात जोडा. दिव्याच्या ज्योतीकडे पहा आणि मनात आपली एक मनोकामना बोला. फक्त एकच, जी तुम्हाला सर्वात जास्त त्रास देत आहे, जी तुमची सर्वात मोठी अडचण आहे, ती मनातल्या मनात सांगा. भगवान शिवाला सांगा, गुरुदेवांना सांगा. ते ऐकतात, त्यांना माहीत आहे. 7वी पायरी, हळद अर्पण. आता हातात घेतलेली ती हळद दिव्यासमोर ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात टाका आणि म्हणा, हे गुरुदेव, हे महादेव, ही तुमची प्रिय हळद तुम्हाला अर्पण आहे. माझी श्रद्धा स्वीकार करा आणि माझी मनोकामना पूर्ण करा. 8वी पायरी, प्रार्थना आणि शांत बसणे. दिव्यासमोर थोडा वेळ शांत बसा. डोळे बंद करा. भगवान शिवाचे ध्यान करा. त्यांना कैलासावर बसलेले पहा. शांत, दयाळू, करुणामय आणि त्यांची कृपा तुमच्यावर बरसत आहे याची जाणीव करा. कमीत कमी 5 मिनिटे असेच बसा. 9वी पायरी, सकाळचे कार्य. ज्या पाण्यात तुम्ही हळद टाकली होती ते पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाच्या मुळात अर्पण करा किंवा घराबाहेर कुठल्याही मातीत टाका. हे पाणी गटारात किंवा शौचालयात टाकू नका. एक महत्वाची गोष्ट, हा उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका. ना पतीला, ना आईला, ना मैत्रिणीला. हे फक्त आपल्या मनात ठेवा. जेव्हा मनोकामना पूर्ण होईल तेव्हा तुम्ही सांगू शकता. तेव्हा तर नक्कीच सांगितले पाहिजे, जेणेकरून इतरांचाही विश्वास वाढेल. मित्रांनो, ही विधी पूर्ण झाली आहे. इतकी सोपी, इतकी पवित्र आणि आजची रात्र इतकी शक्तिशाली. मित्रांनो, मुख्य उपाय तर तुम्हाला समजलाच आहे, पण आजची ही रात्र इतकी दिव्य आहे की मी तुम्हाला आणखी काही उपाय सांगू इच्छितो. हे छोटे छोटे उपाय आहेत पण खूप शक्तिशाली आहेत. पहिला सहाय्यक उपाय, पिंपळाच्या झाडाला पाणी. आज संध्याकाळी रोग आणि पितृदोषासाठी सूर्यास्तापूर्वी कोणत्याही पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. पाण्यात थोडे कच्चे दूध मिसळा. पाणी अर्पण करताना म्हणा, हे पितृदेव, हे वृक्षदेव, तुम्हाला नमस्कार. आमच्या कुटुंबावर कृपा करा. आजार दूर होवोत आणि कर्ज संपुष्टात येवो. मित्रांनो, पिंपळाचे झाड हे पितृदेवतांचे निवासस्थान आहे. पितृदोष जीवनात अनेक समस्या निर्माण करतो. पैशाची कमतरता, संततीचा त्रास, विवाहात विलंब. पिंपळाला पाणी देऊन तुम्हाला पितृदेवतांचा आशीर्वाद मिळतो. आणि आज बुधवार आहे. पिंपळाचा बुधवारशीही विशेष संबंध आहे. आजचा हा उपाय अनेक पटींनी फलदायी ठरेल. दुसरा सहाय्यक उपाय, घराच्या उंबरठ्यावर हळद. नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट लागण्यापासून बचावासाठी. मुख्य उपायानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडी हळद आणि तांदळाच्या पिठाने एक छोटे स्वस्तिक काढा किंवा फक्त उंबरठ्यावर थोडा हळदीचा लेप लावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. दृष्ट लागण्यापासून घराचे रक्षण होते. ज्या घरात वारंवार भांडणे होतात
जिथे अकारण क्लेश असतो त्या घरांसाठी हा उपाय विशेषतः लाभदायक आहे. मित्रांनो, आपल्या आजी पणजीला हे माहीत होते, म्हणूनच त्या दर बुधवारी उंबरठ्यावर हळद लावायच्या. ती परंपरा विनाकारण नव्हती, त्यात सखोल विज्ञान होते. आज तीच परंपरा पाळा. तिसरा सहाय्यक उपाय केळीच्या पानावर भोजन, व्यापार वाढीसाठी आणि धनप्राप्तीसाठी. आज बुधवारी शक्य असल्यास केळीच्या पानावर एखादी पिवळी मिठाई किंवा पिवळे अन्न ठेवून कोणत्याही ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला द्या किंवा मंदिरात अर्पण करा. जर हे शक्य नसेल तर किमान एक केळे एखाद्या गाईला किंवा कोणत्याही गरजूला द्या. मित्रांनो, बुधवारी दानाला विशेष महत्त्व आहे. गुरुदेव जे दान देण्यात विश्वास ठेवतात, जे इतरांना देतात, त्यांच्यावर ते लवकर प्रसन्न होतात. दानाची ऊर्जा 10 पटीने वाढून परत येते. हा आध्यात्मिक नियम आहे. चौथा सहाय्यक उपाय शिवजींना जलाभिषेक, शनी पीडा आणि मानसिक शांतीसाठी. बुधवारी किंवा उद्या सकाळी मंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी अर्पण करा. पाण्यात थोडे दूध मिसळा. अर्पण करताना ओम नमः शिवाय 11 वेळा बोला. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीपीडा आहे, ज्यांना जीवनात वारंवार अकारण कष्ट येतात, त्यांच्यासाठी शिव जलाभिषेक अत्यंत लाभकारी आहे. कारण शनिदेव भगवान शिवाचे भक्त आहेत. शिव प्रसन्न झाले तर शनिदेवही कृपा करतात. आज प्रदोष व्रताच्या दिवशी हा अभिषेक अनेक पटींनी अधिक फलदायी ठरेल. पाचवा सहाय्यक उपाय झोपण्यापूर्वीचा मंत्र आहे, जो संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी बुधवारी रात्री करायचा आहे. झोपण्यापूर्वी 1 मिनिट डोळे बंद करा आणि हा मंत्र मनातल्या मनात म्हणा. त्र्यंबक यजामहे सुगंधधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. हा महामृत्युंजय मंत्र आहे. हा शिवजींचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. रात्री झोपण्यापूर्वी याचा जप केल्याने संपूर्ण कुटुंबावर शिवजींची सुरक्षा राहते. रात्रीच्या झोपेतही ईश्वराचा आशीर्वाद पाठीशी असतो. मित्रांनो, हे 5ही उपाय करा किंवा तुमच्याने जे शक्य होतील ते करा. एक जरी उपाय पूर्ण श्रद्धेने केला तरी तो पुरेसा आहे. मित्रांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. अनेक लोक उपाय करतात पण त्यांना फळ मिळत नाही आणि ते निराश होतात. ते म्हणतात की आम्ही तर उपाय केला होता पण काहीही झाले नाही. मात्र मित्रांनो, उपायांमध्ये कोणतीही कमतरता नसते. कमतरता आपल्यात असते आणि ती कमतरता म्हणजे काही अशा चुका ज्या आपण कळत करतो. आज मी तुम्हाला त्या चुका सांगतो जेणेकरून तुम्ही त्या टाळू शकाल. पहिली चूक म्हणजे उपाय इतरांना सांगणे. मित्रांनो, तुम्ही जो उपाय करत आहात तो कोणालाही सांगू नका. लोक हीच सर्वात मोठी चूक करतात. घरी येतात, उपाय करतात आणि मग मैत्रिणीला फोन करून सांगतात की आज मी हा उपाय केला, किंवा आईला सांगतात किंवा शेजारिणीला. जसे तुम्ही तुमचा उपाय दुसऱ्याला सांगता तशी त्याची ऊर्जा विखुरली जाते. एखाद्या भांड्याला छिद्र पडल्यावर जसे त्यातले पाणी वाहून जाते, तसेच तुमच्या उपायाची ऊर्जा वाहून जाते. उपाय गुप्त ठेवा, फळ मिळाल्यावरच सांगा. दुसरी चूक म्हणजे मनात शंका बाळगणे. उपाय करताना मनात शंका ठेवणे की हे काम होईल की नाही, हा सर्वात मोठा अडथळा आहे. देव तुमची श्रद्धा पाहतो. शंकेसह केलेली पूजा म्हणजे फुटलेल्या भांड्यात पाणी भरण्यासारखे आहे. कितीही भरले तरी ते टिकत नाही. बुधवारी जेव्हा तुम्ही उपाय कराल तेव्हा मनात पूर्ण विश्वास ठेवा की देव ऐकतो. देव सर्व काही पूर्ण करतो. तुमचा हाच विश्वास तुमच्या उपायाला 100 पटींनी अधिक शक्तिशाली बनवेल. तिसरी चूक म्हणजे माता पित्यांचा अपमान. मित्रांनो, ही गोष्ट लक्ष देऊ नये का? ज्या घरात आई वडिलांचा अपमान होतो त्या घरात कोणताही उपाय, कोणतीही पूजा, कोणताही मंत्र पूर्णपणे काम करत नाही. आई वडील हे पृथ्वीवर साक्षात देव आहेत. शास्त्र सांगते, मातृदेवो भव पितृदेवो भव. जोपर्यंत त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही.
जेव्हा त्यांचे मन दुखावले जाते तेव्हा लाखो उपायही निष्फळ ठरतात. बुधवारचा उपाय करण्यापूर्वी आपल्या आई वडिलांच्या पाया पडा, त्यांना नमस्कार करा. जर ते दूर असतील तर त्यांना फोन करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. तुमचे हे एक पाऊल तुमचे सर्व उपाय अनेक पटींनी शक्तिशाली बनवेल. चौथी चूक, अपूर्ण उपाय. उपाय सुरू केला, मध्येच सोडून दिला. कोणी बोलावले तर निघून गेले, फोन आला तर उचलला. मित्रांनो, जेव्हा उपाय करायला बसाल तेव्हा पूर्ण मनाने बसा. फोन सायलेंट करा, मुलांना समजावून सांगा, दरवाजा बंद करा. देवाच्या समोर बसायचे असेल तर पूर्ण लक्ष देवावर केंद्रित करा. अपूर्ण पूजा अपूर्ण फळ देते. पाचवी चूक, नकारात्मक विचार. उपाय केल्यानंतर नकारात्मक गोष्टींचा विचार करणे. माझ्यासोबत कधीच चांगले होत नाही, माझ्या नशिबातच लिहिलेले नाही, बघा काहीच होणार नाही. मित्रांनो, हे विचार उपायाच्या फळाला खाऊन टाकतात, जसे वाळवी लाकडाला खाते. उपाय केल्यानंतर मनात असा भाव ठेवा की देवाने ऐकले आहे, बदल घडत आहे, माझे नशीब बदलत आहे. ही सकारात्मक ऊर्जा उपायाला अधिक शक्तिशाली बनवते. मित्रांनो, या चुका टाळा आणि बुधवारचा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छितो. आज हा व्हिडिओ पाहून जर तुमच्या मनात देवाप्रती श्रद्धा जागृत झाली असेल तर कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव. फक्त एवढेच लिहा आणि जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा मनापासून लिहा, जसे की तुम्ही मंदिरात जाऊन देवाच्या समोर हे सांगत आहात. मित्रांनो, आपले वडीलधारे लोक म्हणायचे की जेव्हा एकाच वेळी लाखो लोक एकत्र देवाचे नाव घेतात तेव्हा ती ऊर्जा आकाशात जमा होते आणि त्या ऊर्जेचा प्रभाव पडतो. ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही, हा सामूहिक चेतनेचा नियम आहे. आज या व्हिडिओवर जेवढे लोक हर हर महादेव लिहितील ती एक सामूहिक पूजा बनेल आणि त्या पूजेचे फळ आपल्या सर्वांना मिळेल. आणि जर तुमची कोणतीही विशेष मनोकामना असेल तर ती देखील लिहून टाका. लिहा, महादेव माझी मनोकामना पूर्ण करा. फक्त एक ओळ देव वाचतात, देव ऐकतात. ज्या लोकांनी यापूर्वी असे केले आहे त्यांनी सांगितले आहे की त्यांची मनोकामना पूर्ण झाली. मला माहित नाही हे कसे घडते, पण श्रद्धेत मोठी ताकद असते आणि शब्दातही ताकद असते. त्यामुळे आज एकदा कोणताही संकोच न बाळगता कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव, जय गुरुदेव. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची आहे, हे चॅनल समग्र ज्ञान बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. प्रत्येक व्हिडिओच्या मागे तासनतास संशोधन करावे लागते, पंचांग पहावे लागते, शास्त्रांमधून माहिती गोळा करावी लागते, योग्य पद्धत शोधावी लागते, जेणेकरून जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ती योग्य आणि प्रामाणिक असेल. हे सर्व यासाठी केले जाते जेणेकरून तुमच्यापर्यंत खरे ज्ञान पोहोचावे, तुम्हाला कोणत्याही ढोंगाचा बळी पडावे लागू नये, जेणेकरून तुम्ही स्वतः आपल्या घरात कोणत्याही महागड्या पंडिताशिवाय आणि कोणत्याही क्लिष्ट पद्धतीशिवाय देवाची कृपा मिळवू शकाल. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही मिळाले असेल, एकही नवीन माहिती, एकाही क्षणाची शांती, तर एक छोटेसे काम करा, या व्हिडिओला लाईक करा. हे एक बटन दाबण्याचे काम आहे, पण या एका बटनामुळे या चॅनलला खूप मदत मिळते. YouTube हे आणखी लोकांपर्यंत पोहोचवते आणि जेवढ्या जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचेल तेवढे चांगले. आणि जर तुम्हाला वाटत असेल की पुढेही अशी माहिती मिळत राहावी तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन यासाठी महत्त्वाचे आहे मित्रांनो, कारण YouTubeचे अल्गोरिदम असे आहे की बेल आयकॉन शिवाय नोटिफिकेशन येत नाही. आणि कधी कधी असे होते की एकादशीचा उपाय रात्री टाकला जातो आणि ज्याला नोटिफिकेशन मिळाली नाही त्याने दुसऱ्या दिवशी पाहिले आणि संधी हुकली. आज बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील उपायाची माहिती वेळेवर मिळेल, ही माझी प्रार्थना आहे. बाकी तुमची इच्छा. जय महादेव, जय गुरुदेव.
मित्रांनो, आता मी तुम्हाला एक दृश्य दाखवू इच्छितो. डोळे मिटा. फक्त एका क्षणासाठी कल्पना करा. 3 महिन्यांनंतरची एक सकाळ आहे. तुम्ही उठता. घरात शांतता आहे. मुलांचे हसणे ऐकू येत आहे. स्वयंपाकघरातून अन्न शिजवण्याचा सुगंध येत आहे. पतीच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तुम्ही उठून तुमच्या देवघरात जाता. दिवा लावता. देवाला नमस्कार करता. आणि मनात एक सखोल शांतता आहे. एक कृतज्ञता आहे. कारण जो बदल झाला आहे तो तुम्ही अनुभवला आहे. ते कर्ज जे वर्षानुवर्षे ओझे बनून होते, आता त्याचे ओझे हलके होत आहे. एक नवीन संधी आली. पैसा आला. आणि हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. जो आजार पाठीशी लागला होता, आता त्यात आराम आहे. शरीरात एक नवीन ऊर्जा आहे. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते, आता त्यात गोडवा आला आहे. संवाद सुरू झाला. समजूतदारी वाढली. ज्या नोकरीची प्रतीक्षा होती ती मिळाली. किंवा व्यवसायात एक नवीन वळण आले. मित्रांनो, ही कल्पना नाही. ही त्या हजारो लोकांची कथा आहे ज्यांनी श्रद्धेने उपाय केले आणि त्यांचे जीवन बदलले. देवाची कृपा कोणा एकावर नाही तर सर्वांवर आहे. पण आपण ती कृपा स्वीकारण्यासाठी तयार नसतो. आपण शंकेत राहतो. विसरून जातो. टाळाटाळ करतो. आज या विभुवन संकष्टीच्या रात्री एक पाऊल उचला आणि एक चिमूटभर हळद घ्या. तो दिवा लावा. तो मंत्र म्हणा आणि मग पहा देव काय करतात. जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा मार्ग मोकळा होतो. जेव्हा भक्ताची श्रद्धा असते तेव्हा ईश्वराची इच्छा जागृत होते. तुमच्या जीवनात तो बदल येणार आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होणार आहे. तुमच्या कुटुंबात शांतता येणार आहे. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येणार आहे. फक्त बुधवारचा हा उपाय करा. हे केवळ पहिले पाऊल आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिले पाऊल टाकता तेव्हा देव पुढचा रस्ता खुला करतो. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत. पण हा शेवट नसून ही एक नवी सुरुवात आहे. आजची ही रात्र विभुवन संकष्टीची पवित्र रात्र तुमच्या जीवनात एक नवा अध्याय लिहिण्याची संधी आहे. मी आता तुमच्यासाठी पूर्ण मनाने भगवान शिव आणि गुरुदेवांची प्रार्थना करतो. हे महादेव, हे कैलासपती, हे भोलेनाथ, आज तुमच्या या सेवकांनी पूर्ण श्रद्धेने हा व्हिडिओ पाहिला आहे. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भक्ती आहे. त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आहेत, पण त्यांनी हार मानलेली नाही. त्यांनी अजूनही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. हे महादेव, त्यांची हाक ऐका. त्यांचे कर्ज मिटवा. त्यांचे आजार दूर करा. त्यांच्या घरात शांती आणा. त्यांच्या मुलांना यश द्या. त्यांच्या विवाहातील अडथळे दूर करा. त्यांच्या व्यवसायात भरभराट आणा. त्यांच्या मातापित्यांना दीर्घायुष्य द्या. आणि हे गुरुदेव बृहस्पती, आज तुमच्या पवित्र दिवशी या भक्तांवर तुमची कृपा करा. त्यांना ज्ञान द्या, विवेक द्या, सौभाग्य द्या. त्यांच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडा. मित्रांनो, ही प्रार्थना मी तुमच्यासाठी केली, पण ही प्रार्थना तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्हीही मनापासून हर हर महादेव म्हणाल. हर हर महादेव बोला. जय गुरुदेव. मित्रांनो, बुधवारचा हा उपाय करा. लक्षात ठेवा, रात्री 8:20 ते 9:49 या वेळेत अमृत काळात हा उपाय करा. उजव्या हातात एक चिमूटभर हळद घ्या. दिवा लावा. ओम नमः शिवाय आणि ओम बृहस्पते नमः असे 11 वेळा बोला. तुमची मनोकामना सांगा. हळद पाण्यात टाका आणि हे कोणालाही सांगू नका. फक्त एवढे छोटेसे पाऊल आणि ईश्वरी कृपेचे दार उघडेल. हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे, ज्यांच्या घरात अडचणी आहेत, जे थकून गेले आहेत आणि जे आशेवर बसले आहेत. कारण कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच तुमचे आजचे सर्वात मोठे पुण्यकर्म असेल. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे मनापासून भले इच्छितो आणि भगवान शिव नेहमी तुमच्या पाठीशी आहेत.
हर हर महादेव, जय गुरुदेव, जय श्री हरी. आम्ही असे उपायही सांगणार आहोत ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात शत्रूंपासून मुक्ती मिळवू शकता. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत पाहत राहा. भक्तांनो, घरात फक्त या विशिष्ट ठिकाणी कापूर जाळा. मोठ्यात मोठा शत्रू देखील तुमच्या समोर गुडघे टेकेल. तर कापरामुळे तुम्हाला तुमच्या दुश्मनांपासून, तुमच्या शत्रूंपासून कशी मुक्ती मिळेल हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कापराचा हा उपाय असा आहे जो तुमच्या शत्रूंना तुमच्यापासून पूर्णपणे दूर करेल आणि तुमचा शत्रू तुमचे केस भरही वाकडे करू शकणार नाही. शत्रू एक असो, 10 असोत, लाख असोत, तुमचे कितीही शत्रू असले तरी लाखो हजारो शत्रू देखील तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत जेव्हा तुम्ही कापराचा हा उपाय करता. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप खास आहे, विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांना शत्रूंपासून सुटका हवी आहे किंवा ज्यांना शत्रूंनी खूप त्रास देऊन ठेवला आहे. प्रत्येक वेळी शत्रू असे काहीतरी करत राहतात ज्यामुळे तुमच्या घरात धनाची हानी होते, तुमच्या घरात दुर्घटना घडत आहेत, तुमच्या आयुष्यात मोठी दुःखे आणि संकटे येत आहेत आणि तुम्हाला ते समजत नाहीये. या शत्रूंपासून कशी सुटका मिळवायची आणि त्यांना आपल्या आयुष्यातून कसे दूर करायचे हे तुम्हाला माहीत नसेल तर शत्रूंचा पराभव करण्यासाठी यापेक्षा उत्तम उपाय तुम्हाला मिळणार नाही. हा उपाय असा आहे जो शत्रूंना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे दूर करतो आणि तुमचे शत्रू पूर्णपणे शांत होतात. मग त्यांनी तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या घरात काहीही करण्याचा कितीही प्रयत्न केला, तुमची धनाची हानी करायची असेल, तुमचा व्यवसाय खराब करायचा असेल, तरी ते काहीही करू शकत नाहीत जेव्हा तुम्ही कापराचा हा उपाय करता. आता असे अनेक लोक आहेत ज्यांना हे देखील माहीत नसते की त्यांचे शत्रू त्यांच्या पाठीमागे काय काय करत आहेत. पहा, एकतर जी व्यक्ती समोरून शत्रू असते ते शत्रू कदाचित इतके धोकादायक नसतात, परंतु जे पाठीमागे तुमचे शत्रू असतात, जे पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, तुमच्या घरात धनाची हानी व्हावी अशी त्यांची इच्छा असते, तुमचे काम थांबावे, तुम्ही आयुष्यात मागे राहावे, असे जे शत्रू असतात ते सर्वात जास्त धोकादायक असतात. म्हणजेच यांच्यापासून सावध राहण्याची तुम्हाला नेहमीच गरज असते. तर पहा, हे जे शत्रू आहेत ते नेहमी असे काही ना काही करत राहतात. आपल्या डोक्यात असे काही ना काही विचार करत राहतात ज्यामुळे तुम्हाला नजर लागते, तुमच्या धनाला नजर लागते आणि घरात पैशांची नासाडी होणे सुरू होते. आणि ज्या घरात शत्रू त्रास देतात किंवा शत्रू काही ना काही करतात त्या घरात तुम्हाला आजारपण खूप सहज पाहायला मिळेल. त्या घरात धनाची हानी खूप सहज तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही नेहमी आपल्या शत्रूंना दूर करण्यासाठी उपाय नक्की केला पाहिजे. तर आजचा काळ असा आहे ज्या काळात तुम्हाला खूप सहज कोणाचे ना कोणाचे शत्रू मिळतील. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे जात असेल, पैसे कमवत असेल, ज्याला यश मिळत आहे, त्याचे एक नाही तर हजारो शत्रू बनतात. कारण हे कलियुग आहे आणि आजच्या काळात तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते.